नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी किळसकर. मित्रांनो, तुम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुका बघितल्यात, त्यांचे निकालही बघितलेत. भूतो ना भविष्यतो असा भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. आणि आता कालच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्रीसुद्धा पदावरती आरूढ झालेला आहे, शुभेंदू अधिकारी. मी अगोदरच म्हणालो होतो की फायर ब्रँड मुख्यमंत्र्यांच्या लिस्टमध्ये आणखीन एकाची एंट्री झालेली आहे, आणखीन एकाचा प्रवेश झालेला आहे. म्हणजे कसा अग्नितांडव करणारा, लक्षात आलं का? अग्नितांडव करणारा मुख्यमंत्री. मित्रांनो, आता जी दशा आणि दिशा ह्या मुख्यमंत्र्याची असणार आहे, त्याच्या सरकारची असणार आहे, ही दशा आणि दिशा कशी असणार आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मोगल काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन तुम्हाला माहीतच असेल. त्यांनी शासन आणि प्रशासन कसं चालवलं हे तुम्हाला माहीत असेल. त्यांचे ध्येय धोरणं तुम्हाला माहीत असतील, त्यांची विचारधारा तुम्हाला माहीत असेल. मित्रांनो, तीच विचारधारा तुम्हाला आता या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळेल, त्या भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये. लक्षात आलं का? म्हणजे रयतेचा राजा, रयतेचा राजा. आणि मग त्यात रयतेच्या राजाने, त्या मराठा साम्राज्याने, त्या महाराष्ट्रातील मराठी माणसाने जो अटकेपार झेंडा फडकवला आणि मराठी राजवट आणली, मराठी राजवट स्थापित केली, तशीच आता या पश्चिम बंगालच्या माध्यमातून तुम्हाला सनातनी राजवट स्थापित होताना पाहायला मिळेल. म्हणजे जी मोगलांच्या काळात महाराष्ट्रातून सुरू झालेली एक परिवर्तन होतं, एक युग परिवर्तन होतं, तेच युग परिवर्तन, तेच परिवर्तन तुम्हाला आता पश्चिम बंगालमधून पाहायला मिळेल. म्हणजे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वगैरे झाला, वगैरे वगैरे गोष्टी तुम्हाला माहितीच असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय शासन आणि प्रशासन राबवलं तेही तुम्हाला अवगत असेल. छत्रपती शिवाजी काय म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचे, तर हे रयतेचं राज्य आहे आणि